संविधानाचा अपमान केले, संविधानाचा अपमान केला म्हणून ह्याच्यामध्ये हे जर अपमान झाला नसता तर हे 2 जीव गेले नसते, सोमनाथ गेला नसता, विजय बाबा वाकुडे गेले नसते। आज संविधानाचा अपमान केलाय तर त्याला किती तयारीत ठेवल्या, त्याला किती रक्षण करलाल्यात, निरपराध सोमनाथाला मारले आणि वाकुडे बाबाला पण ह्यांच्या प्रेशरनं आणि ह्यांच्या त्रासानंच वाकुडे बाबा पण मेल्यात। ह्या दोघांना न्याय भेटलाच पाहिजे आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही, गप्प बसणार नाही। माझं कलेक्टरच्या ऑफिस पुढं माझा जीव जर गेला तर परवा नाही, ते कसं माझ्या सोमनाथाचा जीव घेतला तसं माझा जीव गेला तर परवा नाही। मला न्याय घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि न्याय तर द्यायलाच पाहिजे। ह्या सरकारने, या सरकारने लय अन्याय केल्यात, लय म्हणजे लय अन्याय केल्यात, मला न्याय पाहिजे। जब पुलिस थाने के अंदर पुलिस वाले ही मर्डर करते हैं तो जाहिर सी बात है परभनी की गलियों में मर्डर हो गए। हमने वंचित बहुजन आघाड़ी के द्वारा खुद सीएम से आदरणीय बाला साहब अंबेडकर ने मांग की, उसके बाद गृह मंत्री से बात की। वंचित लोग, वंचित वर्ग अंबेडकरवादी पूरे महाराष्ट्र में धरने आंदोलन कर रहे हैं, लेकिन एक बात जो इस देश में, इस राज्य में आपको नोट करनी चाहिए वो ये है कि अंबेडकरवादियों को कोई सुनने को तैयार नहीं है। अगर आप देखते हैं देश भर में ये जो पूरा सिलसिला चला है, ये सिलसिला चला है कि कई जो है तो संविधान के साथ जो है तो उसका साथ खिलवाड़ किया जाता है। कई अमृतसर के अंदर जो है तो कोई बाबा साहब की मूर्ति पर चढ़कर संविधान पर और अंबेडकरी विचारधारा पर हथौड़े चलाने का काम करता है। यहां तक के आम आदमी तो छोड़ो, इस देश का गृह मंत्री मंत्रालय के अंदर खड़े होकर, सदन के अंदर खड़े होकर यह कहता है कि इस देश के अंदर अंबेडकर अंबेडकर बोलना फैशन हो चुका है। तो आपको यह बात स्पष्टपने से समझनी चाहिए कि अंबेडकर के खिलाफ, संविधान के खिलाफ, अंबेडकरवाद के खिलाफ पूरे देश में एक जो है तो सिलसिलेवार तरीके से साजिश की जा रही है। वंचित बहुजन आघाड़ी के जानिब से आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने देश के गृह मंत्री से मांग की है कि आप इसके पीछे चौकसी बिठाए, जांच कमेटी बिठाए कि क्या हुआ कि पिछले 1 साल में पूरे देश में अंबेडकर पर, संविधान पर और अंबेडकर वादियों पर इस तरह के हमले हो रहे हैं। नंबर 2, सोमनाथ सूर्यवंशी यहां पर वकील की डिग्री लेने को आया था, वो यहां पर पत्थर चलाने को नहीं आया था, वो यहां पर किसी पर हमलावर नहीं हुआ था। वो सड़क पर अगर उतरा भी था तो संविधान को बचाने के लिए, जो संविधान को बचाना चाहता था आपने उसको मार दिया और मारने के बाद आप उसके परिवार की गुहार तक सुनने को तैयार नहीं है। आपने क्या किया, 10 लाख रुपए का चेक आप उसकी मां को देकर ये समझाना चाहते हैं कि आपके बच्चे की कीमत 10 लाख रुपए है। लेकिन मैं उसकी मां को सलाम करता हूं कि हमको पैसा नहीं चाहिए, हमको इंसाफ चाहिए। मैं मीडिया के माध्यम से, मीडिया के द्वारा पूरे महाराष्ट्र को वंचित बहुजन आघाड़ी का राज्य प्रवक्ता होने की हैसियत से यह कहता हूं, जब तक सोमनाथ सूर्यवंशी को इंसाफ नहीं मिलेगा हम लोग ना शांति से बैठेंगे ना प्रशासन को बैठने देंगे। साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे तसंच सूरज जाधव व संतोष पाईकराव यांच्या मारेकऱ्यांना निश्चितच 302 चा गुन्हा दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे। पण सध्याची परभणीची अवस्था बघत असताल तर पोलीसच क्राईम करीत आहे, तर सर्वसाधारण माणसाचं जीवन खूप मुश्किल झालेलं आहे। तर तुम्ही बघत असाल या 1-1.5 महिन्यामध्ये 4 ते 5 भीमसैनिकाचा मर्डर झालेला आहे। यामध्ये एक तर सूर्यवंशी आहे, त्याला तर 1.5 महिन्यापासून, लोकनेते विजय वाकोडे त्याला बी 1.5 महिन्यापासून त्याला या प्रक्रियेपासून एक तर दूर ठेवला जाते आणि त्याला न्याय मिळत नाही। आणि दुसरी गोष्ट बघितली, साधारण गोष्टीसाठी इथले काही असे गुंडगिरीचे लोक आहेत की चाकू घेऊन फिरत आहेत, तर पोलीस प्रशासन काय झोपलेलं आहे काय? अरे जेव्हा तेव्हा बघतो की कोणाही कुठं मर्डर झाला की तो म्हणून पागल आहे, येडा आहे, असं हेच प्रशासनाकडून उत्तर भेटत आहेत। दिवसा ढवळ्या आपण आपल्या कर्नाटकला बघितलं, दिवसा ढवळ्या संतोष पाईकराव यांचा खून करण्यात आलेला आहे, त्यानंतर सूरज जाधवचा मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्याला सरळ त्यांच्या आई वडिलांपाशी व्हिडिओ आहेत की त्याला कसं मारण्यात आलेलं आहे, तरी बी इथले PI आणि SP साहेब का शांत आहेत हेच मला वाटतंय की, आणि ते PM रिपोर्ट मध्ये असं क्लिअर सांगतायत की याच्यामध्ये घातपात आहे, तरी बी पोलीस प्रशासन शांत आहे। सर्वप्रथम आम्ही पोलिसांचा इथं जाहीर निषेध करतो।
शिक्षा और बार गुन्हा दाखल और बार गुन्हा दाखल या तुर्कमेवर गुन्हा दाखल या धारेकरवर गुन्हा दाखल आरोपीला शिक्षा आणि थांबायला आवाज सुरू शहीद चळवळीची आवाज रे लोक लंडन जरा पैसा अमर रे और प्रशासन मुर्दाबाद शहीद सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण करणाऱ्या पोलिसांना शिक्षा और गुन्हा दाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधानाचा मैं चाहूंगा आप लोग शांतता बनाए रखें और गौर से सुने शहीद सोमनाथ सुर्यवंशी आणि आमचे लोक फोटो घ्या पण इकडून आराम झाली त्या ठिकाणी जे मारहाण करणारे होते त्याचा मुख्य आरोपी जर कोण असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. जे इथल्या पोलीस अधीक्षक असतील पोलीस पीआय असतील जे कोणी असतील तर त्या मारणारा तो प्रत्येक पोलीस असेल त्या सगळ्यांवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तुमचं नाटक आहे त्या ठिकाणी ईएमच्या मशीनच्या द्वारे तुम्ही सरकार पुरस्कृत मंडळ आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी सगळी मंडळी उभे आहे. मला गर्व आहे एक ऑफिस महाराष्ट्रभर लोन पसरायचं असे निवेदन भरपूर जमा झाले असतील सर. असे एवढा गटाचा असला सिरियसली घ्या प्लीज विनंती आमची. माझी अस्वस्थ आहे तर तुम्हाला दिले निवेदन दिले. तुम्ही जर न्याय दिला नाही मला मी तर आत्महत्या करून मारणार आहे तुमच्याकडे. क्लिअर कट. माझा जवान मुलगा गेला मला राहून काय करायचं. माझा सुख तुम्ही हिसकावून घेतलं सरकारनं. मला दुःखाचे दिवस आणलो माझ्यावर त्या डोंगर कोसळलं. गटावर एवढी विनंती देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और कमेंट करना ना भूले। देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमारे मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग के साथ देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमें दीजिए ये इजाज़त। आपका दिन शुभ रहे। धन्यवाद।